लोक एवढे दिवस एडिटिंग करून विराटच्या हातात ट्रॉफी लावत होते. आज रिअल मध्ये विराटच्या हातात ट्रॉफी आहे. एडिटिंगची गरज नाही. कळलं का? काल मॅच जिंकल्यानंतर जतीन सप्रूला विराट कोहली म्हणत होता, मॅच जिंकल्या बँगलोरमध्ये खूप मोठा जल्लोष झाला, फटाके फोडले. विराट भाऊ फक्त बँगलोरमध्येच नाही, अख्ख्या देशामध्ये त्याच प्रकारचं सेलिब्रेशन झालेलं आहे. एबी डिव्हिलियर्स सोबत गेल पण आला होता, ज्यांनी आरसीबी साठी खूप वर्षापासून स्वप्न बघितली होती आणि पूर्ण होताना समोर बघितलं त्यांनी पण. सगळे म्हणत असतील एकच तर IPL ट्रॉफी जिंकला, एवढं काय सेलिब्रेशन करायचंय. अहो आमचा विराट अजून 2-3 वर्ष 1 वर्ष माहित नाही किती खेळत, फक्त आपल्या विराटला ट्रॉफी घेताना बघायचं होतं. त्याच्यानंतर नाही जरी भेटली ना तरी चालतंय, फक्त आपल्याला विराटला जिंकताना बघायचं होतं. रजत पाटीदारनी जयशाकडनं ट्रॉफी घेतल्यावरती पहिल्यांदा विराटला द्यायला पाहिजे होती राव. आपल्याला नाही आवडलं ते. स्टार्टिंगला सगळ्यात पहिल्यांदा विराट वॉक करत होता, त्याला दिली असती ना, विराटने असं केलं असतं, भारी वाटलं असतं. मान्य आहे पाटीदार बी कॅप्टन आहे, त्याची पण इच्छा आहे, पण तो पुढं खूप वर्ष खेळू शकतो. आणि जसं MS धोनीच्या नावावर 5 ट्रॉफी, रोहित शर्माच्या नावावर 5 ट्रॉफी, जसं पाटीदारच्याच नावावर होणार ना बँगलोरने ट्रॉफी जिंकली तर.